जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर येथे उच्च न्यायालयाचा आदेश असूनही पादचारीचे अतिक्रमण काढून सात्री गावाला पर्यायी रस्त्याचे काम सुरू होत नाही, म्हणून दिनांक 5 मे रोजी निम्न तापी प्रकल्पाच्या बँक वॉटरमध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा सात्री ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला. नंदुरबार पावसाळ्यात सातपुड्यात नदी नाल्यांना पूर आल्यास अनेक गाव व पाड्यांचा संपर्क तुटतो. अशावेळी रुग्ण, शाळकरी, विद्यार्थी यासह आरोग्य कर्मचाऱ्यांना ये जा करण्यासाठी मोठी कसरत होते. ही बाब लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे कोकणातील साकव नाल्यावरील लहान पूल प्रमाणे सिमेंट काँक्रीटचे साकव तयार केले जाणार आहे. धुळे शहरासह जिल्ह्यातील 17 पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले. घराबाहेरून दुचाकी चोरी होते. लाख रुपये किमतीच्या दुचाकी घरात ठेवणे शक्य होत नाही. जिल्ह्यातील 17 पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात 17 दुचाकी चोरीला गेल्या. त्यापैकी केवळ एक दुचाकी सापडली. जळगाव जिल्ह्यातील 40गाव येथे 3.5 मुहूर्तापैकी एक असलेले अक्षय तृतीयेला हिंदू धर्मात महत्त्व असल्यामुळे मोठ्या श्रद्धेने पूजाविधी केले जातात. अक्षय तृतीयेच्या पूजेसाठी बुधवारी दिनांक 30 रोजी सकाळपासून नागरिकांची विविध ठिकाणी भरलेल्या बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. तसेच केळीचे पान, फुलहार व गौरीचे दर वाढलेले दिसून आले. नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांना प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी मर्चेकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांना निवेदन दिले. दोंडाईचा येथे ज्ञानोपासक शिक्षण मंडळाच्या नूतन माध्यमिक व विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयात 49 महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना बटालियन अंमळनेर अंतर्गत वार्षिक प्रशिक्षण शिबिर झाले. शिबिरांतर्गत इंटर डायरेक्टर स्पोर्ट्स, शूटिंग चॅम्पियनशिप व इंटर ग्रुप कॉम्पिटिशनचेही आयोजन करण्यात आले. जळगाव जिल्ह्यात हरवल्यामुळे कुटुंबापासून दुरावलेले 42 अल्पवयीन मुलांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने AASTU शोध घेऊन त्यांना पालकांच्या स्वाधीनी केले. मुलांना पालकांच्या स्वाधीनी करण्यात आले. त्या पथकाचा पोलीस अधीक्षकांनी सत्कार केला. नंदुरबार शहरातील समता युवा मंच आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीने राज्यस्तरीय समता रत्न आणि समता भूषण पुरस्काराचे वितरण पार पडले. कोरेट नाका परिसरात आयोजित या कार्यक्रमात राहुल साठे यांनी प्रबोधनात्मक बीम व बुद्ध गीताचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार डॉ. हिना गावित होत्या. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात होडे नांथे येथील RC पटेल CBSE स्कूलमध्ये कलाकृती महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी विविध बांबूपासून विविध वस्तू तयार करून सर्वांचे लक्ष वेधले होते. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात दिवसेंदिवस वाढणारी कुत्र्यांची संख्या लक्षात घेता भविष्यात श्वान संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी पाचोरा नगर परिषदेमार्फत श्वान निर्बंधीकरण मोहीम हाती घेण्यात आली. शहरातील भटके श्वान पकडून त्यांचे निर्बंधीकरण व लसीकरण करणे व परत त्याच परिसरात सोडणे हे काम नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था नंदुरबार यांना देण्यात आलेले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात बोरद येथे भीमगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कलावंतांनी प्रबोधनात्मक गीताचे सादरीकरण केले. धुळे जिल्ह्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे बहुभाषिक ब्राह्मण समाजाकडून मंगळवारी सायंकाळी भगवान परशुराम जयंती साजरा करण्यात आली. मिरवणुकीत सहभागी समाज बांधवांच्या हातातील पहलगाम घटनेचे निषेध करणारे फलक लक्ष वेधून घेत होते. नंदुरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात काथार्डे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख अशोक देवरे होते. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात एका गावातील अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञाताने पळवून नेले. पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक 17 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास पीडितेस कोणीतरी अज्ञाताने काहीतरी आमिष दाखवून अपहरण केले. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून उपनिरीक्षक मनोज कुवर करीत आहेत. जळगाव जिल्ह्यातील बडगाव तालुक्यात कोसगाव येथे बोरटेक येथील ग्रामस्थांनी गावाची 7 वर्षे सेवा बजावलेल्या सेवानिवृत्त होत असलेले ग्रामसेवक SB मोरे यांची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढली. या प्रसंगी अनेक गरीब ग्रामसेवकाचे सप्तनिक अवक्षण करण्यात आले. अक्षय तृतीयेच्या अनेक प्रथा व परंपरा कायम आहेत. नंदुरबारात पूर्वी शेतीसाठी सालदार ठरवण्यासाठी जास्तीत जास्त वजनाचा दगड उचलण्याची प्रथा होती. जो जास्त वजनाचा दगड उचलेल त्याला सालदार म्हणून पसंती दिली जात होती. आता ती प्रथा बंद झाली असली तरी अक्षय तृतीयेला तरुणांकडून दगड उचलून शक्ती प्रदर्शन केले जाते. बुधवारी देखील शक्ती प्रदर्शन झाले. धुळे तालुक्यातील बद्रेपाडा येथील एका शेतकऱ्यांकडे चोरट्यांनी गरफडी केली. सोने चांदीच्या दागिन्यासह रोकड असा 1 लाखाचा ऐवज लपास केला.
जळगाव जिल्ह्यात भाजपच्या मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर आता जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। रावेर लोकसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष पदासाठी मंगळवारी निरीक्षक सीमा हिरे यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांकडून नावे मागवण्यात आली आहेत। आता जळगाव शहर व जळगाव लोकसभा मतदारसंघासाठीच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी येत्या 2 दिवसात निवड प्रक्रिया पार पडणार आहे। नंदुरबार जिल्हा प्रशासनामार्फत 1 दिवसीय जिल्हास्तरीय कॅपेरिट सामाजिक जबाबदारी संमेलनाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले आहे। जिल्हा नियोजन समिती सभागृहात हे संमेलन होणार। संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांच्या हस्ते होणार आहे। धुळे जिल्ह्यात पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 27 भारतीय पर्यटकांचा बळी गेला। या हल्ल्यामुळे समस्त भारतीयांच्या भावना तीव्र झाल्या आहेत। सरकारने दहशतवाद विरोधात थेट कृती करत बदला घ्यावा अशी मागणी पुरोगामी विचार मंचने केली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हल्ल्याचा निषेध करण्यात आला। जळगाव जिल्ह्यात शाहूनगर भागात सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जुने वादातून हाणामारीची घटना घडली। नंदुरबार तालुक्यातील उमरदे खुर्द येथे श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवानिमित्त हजारो नागरिकांच्या साक्षीने येडकोट येडकोट जय मल्हारच्या जय घोषाने लागड ओढण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यंदा यात्रा भरवण्याचा ग्रामस्थांतर्फे निर्णय घेण्यात आला होता। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीबाबत तहसील कार्यालयात तक्रार प्राप्त झाल्यानंतर तेथील तहसीलदारांनी अवैध गौण खनिज वाहतूक विरुद्ध पथक तयार केले। या पथकाने गेल्या 2 दिवसात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या 2 ट्रॅक्टरवर कारवाई केली। यात एका ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात कामगार एकजुटीचा विजय असो हा श्रमकारांचा मंत्र एकेकाळी कामगार चळवळीचा दगदगता अंगार होता। तथापि कालौघात कापड गिरण्यांसोबत कारखानदारी मोडीत निघाल्याने हा अंगारच विझला आहे। खानदेशातील चाळीसगाव, धुळे व अमळनेर येथील कापड गिरण्यांना टाळे लागले। चाळीसगाव येथे खानदेशातील पहिले कामगार भवन 1976 मध्ये उभारले गेले। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सोमाली येथील दुधाबाई पाडवी माध्यमिक विद्यालयात बाहेर गावहून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या गरजू विद्यार्थिनींना मानव विकास मिशन अंतर्गत सायकलीचे वाटप करण्यात आले। धुळे जिल्ह्यात 3.5 मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी शुभ मानली जात असल्याने बुधवारी दिवसभर शहरातील सराफ बाजारात नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली। यासह वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक साहित्य दुकानातही गर्दी दिसून आली। अनेकांनी अगोदरच वाहन बुकिंग केलेली होती, तर 3.5 मुहूर्त साधून अनेकांनी नवीन घरात प्रवेश केला। सराफा बाजारात नव्या डिझाईनच्या विशेष दागिन्यांचे कलेक्शन सादर केले होते। या दागिन्यांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला। जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात अक्षय तृतीयेनिमित्त शिरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज देवपूर्ती अभ्यासिकेत वृक्षारोपण करण्यात आले। 12 फूट उंचीची 12 झाडे लावण्यात आली। त्यात वड, आंबा, लिंबू, बोकुड यांचा समावेश आहे। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या वर्षात शासकीय कार्यालयांच्या इमारतींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत, परंतु कोट्यवधी रुपये खर्च करूनही या इमारतींचे हस्तांतरण मात्र केले जात नाही। यामुळे या शासकीय इमारती पडून आहे। काही ठिकाणी किरकोळ दुरुस्ती कामामुळे येथे अद्यापही कार्यालय सुरू झालेली नाही। दुसरीकडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीला पर्यावरण विभागाने नुकतीच परवानगी दिल्याने त्याचे काम सुरू झाले। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात मालपूर येथे मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास येथील पांढरी जवळील शेती शिवारातील रहित्रावर विद्युत वाहक तारांच्या परस्परांना स्पर्श होऊन शॉर्ट सर्किट झाले। प्रचंड हवेमुळे आगीने रुद्ररूप धारण केले। या आगीत गुरांचा चारा जळून खाक झाला। आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी माती टाकून आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न केले, मात्र हवेच्या प्रचंड जोरामुळे आगीवर नियंत्रण मिळू शकले नाही।